आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शमिकाचा फोन. हॅलो दादा, मी घरी पोहोचले. व्हेरी गुड, छान. आता पटपट आवरून घ्यायचं आणि जेवायला बसायचं, कळलं ना? हे बघ, मावशीला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि तुझं सगळं झालं ना की आराम करायचा. आणि उठलीस की लगेच अभ्यासाला बसायचं. मावशीला अजिबात ओरडायला लावायचं नाही. सगळं पाठ आहे मला. व्हेरी गुड. 100 पैकी 100 मार्क्स तुला या करता. दादा, तू जेवलास का? नाही, हे काय जेवायलाच बसतोय. आज कुठली भाजी आहे रे? दुधीची भाजी आज. व्हॉट? दुधी? पण दुधी तर तुझी न आवडती भाजी आहे. मग तू कसं जेवणार? अगं, ना आवडती असं काही नसतं ग. तू ठेव बरं फोन. जेव दे मला आता. असं कसं? तू तर दुधीची भाजी खातच नाहीस. शमिका, फोन ठेव, मला जेवायचंय ना. अरे पण दादा, तू जेवणार काय? ठेव फोन, सांगितलं ना आता. ठेव फोन. बाय. शमिका म्हणजे ना बोलायला ऐकणार नाही अजिबात. थांबा, खोटं का बोललात तुम्ही? तुम्हाला दुधीची भाजी आवडत नाही तरी? नाही, म्हणजे कसं आहे ना की ही दुधीची भाजी इतकी छान होऊ शकते असं मी कधी विचारच नव्हता केला, म्हणून म्हटलं. नक्की ना की माझं मन राखायला म्हणताय? हो, म्हटलं ना तुम्हाला, खोटं बोललो तर केस करा. बघा, ही केस हराल तुम्ही. अहो, शमिका नावाची साक्षीदार आहे माझ्याकडे. माय लॉर्ड, पण कसं असतं ना, एखादा माणूस जेव्हा आवडायला लागतो ना तेव्हा त्याच्या हातचं सगळंच आवडायला लागतं. ना आवडतं असेल तरी. आता सांगा बरं, यात माझा काय गुन्हा आहे? तुम्ही जेवा निवांत, मी येते आता. उशीर होण्याआधी घरी गेलेलं बरं. अहो पण काय आता, जेवा तुम्ही, मी येते. बर. ओवी, तू इथे? मलाही हाच प्रश्न पडलाय की तू इकडे काय करतेस? तू तर घरून निघताना बर्फीची पॉलिसी काढायची म्हणून निघालीस ना? हो ग, पॉलिसीच काढायला जात होते, पण याच रस्त्यावर होते, म्हटलं अजिंक्य सरांना सांगून टाकावं की फी घ्या तुम्ही तुमची. अच्छा, पण तू इथे काय करतेस? मला अजिंक्य सरांशी बोलायचं होतं. बरं झालं तू पण इकडे आहेस ते. मला तुम्हा दोघांशी खरं तर एकत्र बोलायचंय. चल आतमध्ये. पण काय बोलायचंय? अगं सांगते ना, ये आत ये. ये. येस. तुम्ही? आय मीन तुम्ही दोघी? हो, तुम्हा दोघांशी बोलायचं होतं म्हणून ताईला परत घेऊन आले. बोला ना मग. थेट मुद्द्याच बोलते. कसं आहे, तुम्ही राणाची केस लढलात आणि जिंकलात सुद्धा, आणि तुम्ही त्याची फी सुद्धा घेतली नाही, हो ना? हो.
तर आम्ही सगळे असा विचार करत होतो की तुम्हाला ट्रीट द्यावी. ट्रीट? ट्रीट? हो, ट्रीट तर द्यायलाच हवी ना ताई? हो, मग आपण सगळेच जेवायला जाऊ. तुम्ही, समीर, मी, आकाश भाऊजी, मुक्ता आणि ताई सुद्धा. तुम्हाला आज रात्री वेळ आहे ना? हो, अगदीच वेळ आहे, जाऊया ना. नक्की ना? हो हो, नक्की जाऊया. दिसला बाई, दिसला मला. धर्मेंद्र दिसला. दिसला तुम्हाला? तुम्ही चेहरा पाहिलात का त्याचा? नाही, चेहरा नाही बघितला, पण त्याचा आवाज माझ्या कानात. तो कसा विसरेन बाई मी. आणि त्यांनी मला चेहरा दाखवला नाही, कारण त्याला माहितीये ना बाई, चेहरा बघितला असताना चक्कर येऊनच पडले असते बाई मी. माझ्या काळजीपोटी नाही दाखवला ग. असंच झालंय. तरी मी प्रयत्न करत होते, जराशी होऊन जरा वळवणार होते. आले बाई तुझे वडील. अगं मग मास्तर आले ना, गेला ना बाई निघून. मग मी पण गोंधळले जराशी. पण असणार, तोच असणार. देवाची करणीच म्हणायला हवी ही सगळी. तुमची इच्छा तुम्ही चिठ्ठीत लिहिली होती आणि ती चिठ्ठी तुळशीजवळ ठेवली होती, म्हणूनच हे सगळं होतंय. चला बाबा, तुमची एक तरी इच्छा पूर्ण झाली. अर्धीच इच्छा पूर्ण झाली. हा, म्हणजे ते नाही, म्हणजे 6 दिवसामध्ये जर माझी 1.5 इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. आता माझी जर इच्छा पूर्ण झाली नाही ना बाई 6 दिवसात, तर इच्छेशिवाय मी जाईन वरती बाई. अगं किती जोराने ओरडलीस. हृदय थांबलं असतं ना बाई माझं. आधीच 6 दिवस राहिलेत बाई. अशीच हार्ट अटॅकनेच गेले असते आता. कुठे जातेस तू? नाही बाई, कुठे नाही जात. वाड्याजोबा मित्राकडे गेलेत बाई. ए शमिका, डॅडा कुठे तुझा? डॅडा हा काय? मास्तर? नाही, काळजी करू नका, बाहेर गेलेत ते. आकाश, मुक्ता, या लवकर. अजिंक्य पण आलाय. लवकर या, निघायचंय. काकू तुम्ही नाही येते आमच्याबरोबर? येईन ना. कशी काय येणार हो मी? काय आहे, गुडघे दुखतात ना माझे. जागरण पण सहन होत नाही आता. हा, मी तर म्हणते हिला आपल्या ठमीला ठेवा इथं माझ्या जवळ. हा, अहो कश, तिलाही उगीच त्रास नको, नाही का? म्हणजे आमच्या दोघींच्या खूप दिवसांच्या गप्पा राहिल्यात बाई, त्या मारू आम्ही. हो दादा, तुम्हीच जा. मला ग्रॅनीचं बोलणं ऐकून इथेच थांबावं असं वाटतंय. अच्छा, बर. आभा, तू येत नाहीयेस? नाही, माझं उद्या सबमिशन आहे, त्यामुळे नाही पॉसिबल होणार. सॉरी. आलो 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 आलो. चला 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 चला. ओके, वी आर रेडी. सगळे आलेत, आपण निघूया आता. समीर, वृंदा नाही येते. म्हणजे वृंदा वृंदा
वृंदा आंटी तू किती गोड दिसतेस. आज तू कानातले घातलेस ना? हो. आता खरंच सगळे आलेत. निघूया का आपण? हो. चला 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 या. चल आई येतो का? हो ये बाय. अजिंक्य, तू केस लढलास, आपल्या माणसांची समजून लढलास, जिंकलास, आम्हाला न्याय मिळवून दिलास. त्यात फीज पण नाही घेतलीस. थँक्यू. समीर, आपलं म्हणतोय आणि आभारी म्हणतोस. आपल्या माणसांचे आभार नाही मानायचे असं कुठे नियम आहे का? हा, नाही ना. मग एक फॉर्मल थँक्यू तर म्हणू दे. हा, एक मिनिट. अरे, हे गिफ्ट. थँक्यू. अरे समीर, याची काहीच गरज नाहीये. आपल्या माणसांनी मनापासून आणलंय. उघड, बघ बघ, तुला आवडते का? थँक्यू. आता तर वाह, सुंदर पेन. तुला माहिती मला पेन फार आवडतात. थँक्यू. वाह, सुंदर आहे रे का काय. थँक्यू. थँक्यू सो मच. चला चला मग ऑर्डर करूया. आपण पनीर टिक्का मसाला आणि रोटी मागवूया. चालेल. ए आकाश, आणि या स्वीट मध्ये काहीतरी वेगळं मागवूया ना. तू म्हणशील तसं. दुधी हलवा. नको नको, दुधी हलवा नको. दुधी नाही आवडत ह्यांना. तुला कसं माहिती ग? ते एकदा शमिका बोलत होती तेव्हा तिच्याकडून कळलं मला. ओ, शमिका. शमिका म्हणाली. बर, दुधी नको. तूच सांग काय ऑर्डर करूया ते. शमिकाने तुला सांगितलं असेल ना काहीतरी. गुलाबजाम. बस. आणि आईस्क्रीम. बोलो बोलो. एक्सक्यूज मी. 2 पनीर टिक्का मसाला, 6 रोटी, 6 प्लेट गुलाबजाम आणि आईस्क्रीम. आईस्क्रीम. सगळ्यांसाठी आईस्क्रीम. अजून काही नाही, थँक्यू. मुक्ता, डान्स करूया. हो, अगदी माझ्या मनातलं बोललास. चला मग. हो. थांबना.
तू कळू दे थांबना. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोला माझा सावरू दे थांबना. थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा. गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा. गुणगुणावी गीत समीर, शब्द आपण डान्स करूया. मला डान्स नाही येत. चला ना प्लीज. इकडे गेला की येतो. जा. अगं मी भाजीवाला कुठे. मी आहे ना. चला. नाही या, मी आहे. सरसुखाची श्रावणी ही नाचरावणी बहा. गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा. सरसुखाची श्रावणी ही नाचरावणी बहा. गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा. दोघं एकत्र किती क्यूट दिसतात. खरं ग बाई. कोणाची दृष्ट नको लागायला. हो बाई. हा काय वाड्या आजोबा. अरे वा, खेळ खेळताय का? हा हो नाही. खेळ खेळा. आणि काय तू कधी आलीस? बाकीचे गेले कुठे सगळे? ते बाहेर जेवायला गेलेत. मी तुम्हाला भेटायला म्हणून थांबले इथे. वाड्या आजोबा, किती दिवसांपासून आपण खेळलो नाहीये. चला ना खेळूया. नाही नाही नाही, आता नको ग. मी खूप दमलोय ग. थोडं आवडतो आणि आराम करतो जरा. पुढच्या वेळी नक्की खेळू. वाचलो बाई वाचलो. हो ना. गुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना.
ढोलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना